होस्ट पूजा गाणेकर. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. गाईज, बऱ्याच दिवसांनी म्हणजे गावी गेलेलो, त्याच्यानंतर आत्ता भेटतोय. म्हणजे अचानक भयानक झालेला प्लॅन म्हणजे राजमाची. मित्रांनो, तुम्हाला माझ्या थंबनेलवरनं कळेलच आम्ही कुठे जातोय, पण तरी पण सांगितलेलं बरं असतं की नाही. आपण राजमाचीला जातोय आणि हा अचानक भयानक ठरलेला प्लॅन आहे. 116 किलोमीटरचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे आणि आता वाजले 4:28 झालेत मित्रांनो. तो आपल्याला पोचायचं आहे तिकडे लवकरात लवकर. म्हणजे आपल्याला एक स्पॉट कॅचअप करता येईल आपल्या कॅमेरामध्ये आणि त्याचा एन्जॉयमेंट आपल्याला करता येईल. सो आपण जाऊयात आणि तिकडे जाऊन म्हणजे आपण आपल्या रस्त्यामध्ये राईडमध्ये आपण कंटिन्यू करणारच आहोत आणि तिकडे गेल्यावर सुद्धा मी सांगेन सगळं की कसं आहे, कसा सीनरी आहे. सो तिकडे जाऊन भेटूयात. लेट्स गो. मित्रांनो, आपण आपल्या राईडला सुरुवात केलेली आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि आपला मित्रपरिवार थोडा पुढे गेलेला आहे. सो मग आपण म्हणजे थोडं मागे आपण आपलं व्हिडिओ शूटिंग चालू असतं प्रत्येक गोष्टीमध्ये, तर आपण थोडं मागे मागेच चालत असतो. ती लोक पुढे पुढे चाललेत. जसं आपण राईडला स्टार्ट केलेलं आहे, तर आपण थोडं पुढे जाऊया आणि आपल्या मित्रांना भेटूया. त्यांच्याबरोबर आपण व्हिडिओ शूट केलं पाहिजे. सो आपण तिकडे पण जाऊया, त्यांच्याबरोबर पण व्हिडिओ शूट करूयात. हळूहळू आपण पुढे जातोय. अंधार आहे खूप, तर प्रत्येक गोष्ट अंधारामध्ये ना क्लिअर दिसत नाही. गाईज, फायनली आपण आपल्या ट्रॅव्हलिंग पार्टनर्सला भेटलो आहोत आणि ते पुढे गाडी चालवतात आणि आमच्या बाजूला सुद्धा आहेत. बाजूला नाही बोलू शकत, मागेच आहेत. इथे पाऊस पडून गेलाय. आम्हाला तरी अजूनपर्यंत पाऊस भेटला नाहीये. मला असं वाटतंय की स्वतःला की रस्त्यामध्ये पाऊस भेटू नये असं तरी मला वाटतंय. तिकडे गेल्यावरती ठीक आहे, कारण की ती एन्जॉयमेंट जी पाऊस पडल्याशिवाय जी एन्जॉयमेंट आहे ना तिकडे काहीच नाहीये गाईस. तिकडे काहीच नाहीये. तिकडे गेल्यावर खरा पाऊस पडला पाहिजे. ट्रॅव्हलिंग करताना ओके ठीक आहे, आपण असंच ट्रॅव्हल करूया विदाऊट पाऊस चलेगा बॉस, पण तिकडे जाऊन आपल्याला पाऊस पाहिजेच पाहिजे. पण आता आपण बघूया तिकडे गेल्यावर आपल्याला वरुण राजा आपला किती साथ देतोय. अशी सुंदर सकाळ पाहून ना मला ना भजन ऐकायचं खूप मन करतं. अभंग कीर्तन. आता एक मला ना सध्या तरी आठवायला झालं तर मला एक अभंग आठवते. रखुमा माझी पेरणी करी, रखुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांग धरी, माझा पांडुरंग नांग धरी, माझी शेती पंढरी, माझी शेती पंढरी, माझी शेती पंढरी. आणि मित्रांनो, कसं आहे ना की गावाकडची सकाळ बघायला गेलं ना की अशीच असते आणि खूप मस्त वाटतं बघायला गेलं तर. गावी हे वातावरणच गाईज म्हणजे ना वेगळंच आहे, जेणेकरून ना मन एकदम प्रसन्न होऊन जातं. खूप भारी वाटतं मनाला. कशाचं टेन्शन नाही, किचकिच नाही. म्हणजे आपली मुंबईवाली लाईफ आणि ही लाईफ खूप डिफरन्स आहे गाईज, खूप डिफरन्स आहे. म्हणजे खूप भारी वाटतं. हे नजारे मी कसे मिस करीन. ओ माय गॉड, ह्या क्षणांची तर मी वाट बघत होती. समोर पूर्ण धुकं धुकं आहे. ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे.
कसं वाटतंय तुला? समोर पूर्ण धुकं आहे एकदम ना. दोन मिनिटं मी थांबतो आणि या नजाऱ्यांचा आनंद घेतोय मित्रांनो. हा मित्रांनो, हा जो नजारा आहे ना म्हणजे डोळ्यामध्ये भरून घेण्यासारखा आहे. नशीब लागतं आणि हे नशीब आज मला भेटलं की हा नजारा मला आज बघायला भेटला आहे. ॲक्च्युली बघायला गेलं ना तर समोर तर काही दिसत नाही आहे. खूप जवळ आल्यावरती दिसते की गाडी आज म्हणजे गाडी समोर आली आहे. खूप हळूहळू पुढे जातो आहे आम्ही, कारण की खरंच काही दिसत नाही. गाडी जवळ आल्यानंतर आपल्याला दिसते की गाडी बनवून मोठी आहे जवळ. आपण ठाकरवाडी गावामधनं एंटर केलं आहे गाईज आणि इथे जो खराब रस्ता म्हणजे सरळ खराब रस्ता जो चालू होईल ना तो इथून चालू होईल. खूप बेकार परिस्थिती आहे यार रस्त्याची. खूप जास्त बेकार परिस्थिती आहे. ते डेव्हलपमेंट चालू आहे पण रस्त्याचं डेव्हलपमेंट कधी होणार आहे मित्रांनो काय माहिती. म्हणजे आपल्यासारखे असं निसर्गप्रेमी लोकांना खूप असा त्रास होतो. मित्रांनो आतमध्ये पूर्ण ऑफरोड आहे आणि वॉटर क्रॉसिंग आहेत. खूप सारे वॉटर क्रॉसिंग आहेत. म्हणजे बघायला गेलं तर आम्ही फर्स्ट आत्ता जस्ट एक मागे सोडलं वॉटर क्रॉसिंग. म्हणजे खूप मस्त वाटतं आहे ते असं त्याच्यानं गाडी घेऊन जायला. थोडं सांभाळून चालवावी लागेल गाडी. बापरे बापरे लय खतरनाक आहे रे हे सगळं. बापरे ओ हो. या साईडला पूर्ण दरी आहे आणि हा आहे ऑफरोड. हां त्याच ऑफरोडिंगवर चिखल बघ इथे नुसता चिखल नुसता चिखल. तुम्ही ऑफ रोड गाडी चालवली आणि तुमची गाडी पडली तर कसं वाटतंय तुम्हाला? कसं आहे काय लाल लाल झालंय लाल लाल
गाडीला लागलंय. गाडी रागवली आम्ही. थांब बंद कर 2 मिनिटं, पूर्ण चावी बिवी बंद कर. गाडी चालू होई नाही राव, काय करायचंय आता. आपला ऑफरोड बाकी आहे. ऑफरोडची हाऊस आमची पिकली आहे. आणि ते दोघं त्यांना कसं वाटतं चालू. पुढच्याची प्रतिक्रिया घ्या प्लीज. पुढच्याची प्रतिक्रिया घ्या. ऑफरोड चालून स्पेशली तुम्हाला एक जण पडलेला आहे. कसं वाटतंय तुम्हाला चालून, स्पेशली चालून? खूप बरं वाटतंय. अच्छा, काहीतरी थ्रिलिंग असं वाटतं. हो थ्रिलिंग. सर्वांना थ्रिलच असं झालंय. तू थ्रिलिंग करून टाकली त्याची आता. मित्रांनो, ऑफ रोड मध्ये आमची बाईक बंद पडलेली आहे आणि अशाच प्रकारे आम्ही चालत चाललेलो आहोत. मित्रांनो, आपण आता किल्ले राजमाची याच्या मध्यात आलो आहोत. तिथे आपल्याला स्तंभ दिसतंय ना, तर आता त्याच्या उजव्या साईडला आहे श्रीवर्धन बालेकिल्ला आणि त्याच्या डाव्या साईडला आहे मनोरंजन बालेकिल्ला. तर आपण पहिला जाऊयात श्रीवर्धन बालेकिल्ल्याच्या दिशेने. पाऊस चालू आहे. एवढ्या पण जोराची अतिवृष्टी नाही आहे. सुंदर अशा पायऱ्या आहेत गडाला, मस्त आहेत एकदम. चला पटापट. प्रमाणापर्यंतच त्या पायऱ्या होत्या. त्याच्यानंतर आता एकावर एक दगडी रचून वाट तयार केलेली आहे जाण्यासाठी गडावरती. बऱ्याच दिवसानंतर खूप दमायला होत आहे खरंच. माझे हार्टबीट्स एवढे फास्ट होत आहेत की काय सांगू तुम्हाला मी. अजून तरी हा श्रीवर्धनगड चढतोय आम्ही. कोकणाच्या वर सध्या तरी आपण इकडे गेलं तर कोकणाच्या वर पाणी आहे. आता हळूहळू आपण पुढे जाऊ. बघूया अजून कुठपर्यंत पाणी होत आहे. आता एवढं आलं
आपल्याला अमर दाखवतो इकडली चोरवाट, बरोबर अमर? हो. ओके. बापरे. जास्त पाणी आहे? थोडं पुढे जास्त. वरून बघायला वाटत नव्हतं, पण खाली आल्यावर समजतंय की आहे. ओ हो. हा यार, खरंच खूप जास्त पाणी आहे इथे. लिटरली कमरेवर सूरज. वाव. आणि तटबंदी आहे. खरंच वरून बघायला वाटत नव्हतं यार, खाली इकडे आल्यावर समजतंय. गुडघाभर उलटतो वर, कमरेभर पाणी आहे. म्हणजे मनोरंजन किल्ला आणि श्रीवर्धन बालेकिल्ला मिळून राजमाची असं नाव पडलंय. तर आपण मनोरंजन किल्ल्याकडे चाललो आहोत. तर आपल्याला कुठल्या वेळेला जायचं? या वेळेला जायचं की या वेळेला जायचं? दोन्ही वेळ. पहिलं तर आपण इथे जाऊया. श्रीवर्धन बालेकिल्ला आणि मनोरंजन बालेकिल्ला म्हणजेच किल्ले राजमाची. मी तर आली आहे इथे. आमचा अनुभव खूप जास्त थ्रिलिंग होता. बघायला गेलं समदोक्यबंदी आहे. तर तुम्हीही या निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्या. तोपर्यंत माझी व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. बाय.